पुढे पाहूयात, 3 अपक्ष आमदारांनी आता शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिल्याची माहिती समोर आली। त्यामुळे आता एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचं संख्याबळ हे 60 वरती जाऊन पोहोचलंय। हातकणंगलेचे अपक्ष आमदार अशोक माने, शिरोळचे आमदार राजेंद्र यड्रावकर आणि जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी शिंदेंच्या शिवसेनेला पाठिंबा दिला। हातकणंगलेची जागा असेल, आणखी एक जागा आहे, त्यानंतर 2 अपक्ष जे आहेत, शरद सोनवणे आहेत, त्याच्याबरोबर यड्रावकर आहेत, रत्नाकर गुट्टे आहेत, अशोक माने आहेत, ही सर्व मंडळी आमच्या सोबत आहेत। 2 अपक्ष आमदारांनी सुद्धा आम्हाला समर्थन दिलेलं आहे। 2 आमचे सहयोगी सदस्य आहेत, आमच्या पक्षाच्या जागेंवर ती मंडळी 2 जण उभे होते, त्यामुळे ती संख्या 61 झालेली आहे। संख्या वाढत जाईल। आणखीन संख्या किती वाढेल? आणखी किती संपर्क आहेत? कोणाशी बोलणं चालू आहे? नाही, येतील नक्कीच। माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यावरचा विश्वास आणि त्यांचं पाठबळ याच्यावरती ही सर्व मंडळी आम्हाला जॉईन करतात। पुढे आपण पाहूयात, सांगलीतनं एक मोठी बातमी अशी की राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचलेले आहेत। तासगावच्या अंजनी मधून शरद पवारांच्या भेटीसाठी रोहित पवार जे आहेत ते कराडकडे, रोहित पाटील जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले। तासगावच्या अंजनीमधून शरद पवारांच्या भेटीकरता रोहित पाटील हे कराडकडे रवाना झालेत। कराडमध्ये रोहित पाटील शरद पवारांची भेट पार पडते। विधानसभा निवडणुकीत रोहित आर पाटील शरद पवार गटाकडून उमेदवार होते आणि त्यांचा तासगाव कवठे महाकाळ या विधानसभा मतदारसंघात विजय झालेला आहे आणि रोहित पाटील आता कराडकडे रवाना झाल्याचं कळतं आणि ते शरद पवारांची भेट घेणार आहेत। त्यामुळे तासगाव कवठे महाकाळ इथली लढत देखील मोठी रंजक होती, कारण रोहित आर पाटील विरुद्ध संजय काका पाटील म्हणजे 2 पाटील एकमेकांच्या समोर होते आणि यामध्ये रोहित पाटील यांचा विजय निश्चित मानला जात होता। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने ज्या जागा राखलेल्या आहेत त्यातली ही जागा जी होती ती निश्चित मांडली जात होती, कारण या जागेबद्दल वेगवेगळ्या अर्थाने चर्चा होती। अजित पवारांनी तासगाव कवठे महाकाळमध्ये संजय काकांच्या प्रचारार्थ मोठी बैठक घेतलेली होती। संजय काकांनी कमळ सोडून राष्ट्रवादीचं घड्याळ जे ते हाती घेतलेलं होतं। याचं कारणही अर्थात तसंच होतं की तेव्हा जागा वाटपामध्ये तासगाव कवठे महाकाळची जागा जी होती ती राष्ट्रवादी अजित पवार गटाला सुटलेली होती। त्यामुळे यामध्ये रोहित आर पाटील यांनी विजय मिळवल्यानंतर आता या विजयाबद्दल आशीर्वाद घेण्याकरता ते शरद पवारांची भेट घेण्याकरता कराडच्या दिशेनं रवाना झालेत। महाराष्ट्राच्या विधानसभा निकालात पुढे आलेल्या आकड्यामधनं भाजप 133 जागांचं महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलाय, तर पाठोपाठ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाला 57 जागा मिळालेल्या आहेत आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 41 जागांचं 3रं स्थान मिळालंय। या निवडणुकीत महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला। निवडणुकीत जे काही घडलं त्यावरून महायुतीच्या विजयाची काही कारणं समोर आलेली आहेत। त्यातील सर्वात महत्त्वाचं जे कारण आहे किंवा जे महत्त्वाचे मुद्दे आहेत त्यापैकी एक म्हणजे ओबीसी समाजानं एकत्र येत केलेलं मतदान, ओबीसी पोलरायझेशन, या वोटिंगचं झालेलं पोलरायझेशन। हरियाणा प्रमाणेच महाराष्ट्रात ओबीसींना एकवटणं किंवा त्यांना एकत्रित करणं भाजपला शक्य झालंय। महाराष्ट्रात गेल्या काही निवडणुकांपासून ओबीसी मतदार हा भाजप सोबत राहिलेला आहेच। मॅजिक वॉलनं समजून घेऊयात की ओबीसींनी एकत्र येऊन कशा प्रकारे महायुतीला ही पसंती दिली आणि काय टक्केवारीत ओबीसी जे आहेत ते महायुतीच्या दिशेने वळलेले आहेत। याचविषयी बोलण्याकरता न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे आपल्याबरोबर आहेत। मंदार, आपण मॅजिक वॉलच्या माध्यमातून हे सगळं आमच्या प्रेक्षकांना दाखवा की जी चर्चा केली जाते की ओबीसी मतांचं पोलरायझेशन झालं, नेमकं ते कशा पद्धतीने झालं, कुठे झालं, विदर्भात झालं का, मराठवाड्यात झालं का, कोकणात झालं का, काय सांगते मॅजिक वॉल? विशाल, आपल्याला समजून घेतलं पाहिजे की अभूतपूर्व असं हे यश आहे भाजपला मिळालेलं। काही लोकांना ते अनाकलनीय वाटतंय, काही लोकांना अतर्क्य वाटतंय, काही लोकांना धक्का बसलाय, काही लोक प्रचंड आनंदी झालेले आहेत। पण नेमकं हे कसं घडून आणलं, कसं घडवून आणलं, याचे अनेक वेगवेगळे तुकड्यांमध्ये आपण आज दिवसभर या मॅजिक वॉलमधनं समजून घेणार आहोत, कारण या मॅजिक वॉलमध्ये अशी काही माहिती भरलेली आहे, AI सारखं हे सगळं आपल्याला सगळं समजून सांगते की नेमकं काय घडतंय, काय घडलं आणि त्या मतदारसंघांमध्ये नेमकं काय झालं। त्यामुळे आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इथून एक या मतदारसंघांमध्ये जाऊन एक उडी मारू शकतो आणि त्याला समजून घेऊ शकतो अंतर्गत काय चाललंय। सगळ्यात महत्त्वाचा जो ओबीसीचा फॅक्टर आहे तो आता आपण समजून घ्या। ओबीसीच्या संदर्भामध्ये जर का आपण बघितलं तर या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जर का ओबीसी
हा एक जर का आपण फॅक्टर शोधायचा झाला तर या सगळ्या आपल्या फिल्टर्समधनं आपण बघूयात की ओबीसी जे जे वेगवेगळे मतदार आहेत त्या ओबीसीमध्ये आपण आधी पहिल्यांदा बघूया की किती साधारणतः मतदारसंघ आहेत जिथे सर्वदूर असा ओबीसी म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास हा जो वर्ग आहे तो सगळीकडे पोहोचलेला आहे. सर्वदूरचा अर्थ असा आहे की इथे आपण जर का विदर्भात आलो तर विदर्भामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये ते भगवं झालेलं आहे आणि त्या प्रत्येक विभागामध्ये ओबीसी प्रत्येक ह्याच्यामध्ये आहेत. इथे सुद्धा आपण बघितलं उत्तर महाराष्ट्रामध्ये ह्या भागामध्ये पण ओबीसी आहेत. इथे दक्षिण महाराष्ट्र म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी आहेत आणि हा कोकणचा जो सगळा पट्टा आहे कोकणच्या पट्ट्यामध्ये सुद्धा सिंधुदुर्गापासून ते वरती रायगड पर्यंत ओबीसीचा अत्यंत आणि ह्याच्यामध्ये थोडासा ठाणे जो बेल्ट आहे ठाणे आणि पालघर त्याच्यामध्ये सुद्धा ओबीसी बऱ्यापैकी एकवटलेला आहे. त्यामुळे ओबीसी हा विषय महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत कधीही चर्चेला आलेला नव्हता. महाराष्ट्रामध्ये मराठा राजकारण जास्ती प्राधान्यानं चाललेलं होतं आणि तुला आठवत असेल की भाजपचे संघाचे असे अनेक नेते आहेत किंवा सुरुवातीला संघाचे जे प्रवर्तक असायचे चालक असायचे त्यांनी एक माळी धनगर आणि वंजारी असा एक माधव पॅटर्न त्यावेळेला काढला होता. या सगळ्या पार्श्वभूमीवरती हळूहळू त्याच्याही आधी खोलवर अधिक सूक्ष्म पद्धतीनं यावेळेला प्लॅनिंग केलं गेलं आणि त्या प्लॅनिंगमधनं असं दिसलं की ह्या सगळ्या ओबीसींबरोबर कशा पद्धतीनं पोहोचता येईल. त्यातला सगळ्यात महत्त्वाचा जो भाग आहे की हा सगळा जो रिजनल बॅलन्स आहे त्याच्यामध्ये तू जाऊन बघशील की एनडीए आताची महायुती जी आहे किती जागा 77 जागांपैकी भाजपला 45 शिवसेनेला 21 आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला 10 इतक्या जागा 77 पैकी इतक्या जागा ज्या आहेत त्या ओबीसी कडे गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर का आपण पूर्णपणे जर का बघितलं तर याच्या तुलनेमध्ये केवळ या 90 जागा ज्या आहेत ओबीसी डॉमिनेट ज्याला आपण म्हणू शकतो त्या 90 विधानसभांपैकी 77 जर का महायुतीला गेल्यात तर महाविकास आघाडीला फक्त केवळ 13 किती मोठ्या प्रमाणात एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये हे ओबीसीचं कन्सॉलिडेशन झालेलं आहे. आपण याच्यामध्ये आणखीन जर का थोडंसं पुढे जाऊन बघितलं तर यातला आणखीन एक कुणबी हा पण एक फॅक्टर आहे. ज्या कुणबी फॅक्टरमध्ये जर का आपण गेलो आणि त्याच्यामध्ये आपण केवळ हा ओबीसी डॉमिनंट फॅक्टर काढला तर कुणबीमधला सुद्धा जर का एकूण मतदार बघितला तर हा इतक्या मोठ्या प्रमाणात म्हणजे विदर्भामध्ये सुद्धा कुणबी समाज हा मोठ्या संख्येनं आहे. कोकणामध्ये सुद्धा कुणबी समाज अतिशय मोठ्या संख्येनं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा 30 अशा कुणबी जातीच्या किंवा समूहाच्या ज्या जागा आहेत त्या 30 जागांपैकी 27 जागा म्हणजे महाविकास आघाडीला का एवढी मोठे पराभवाचा सामना करावा लागला. बीजेपी 17 शिवसेना 7 आणि राष्ट्रवादी अजित पवार गट 2. तू जेव्हा फिरत होतास महाराष्ट्रामध्ये तुला असं वाटलं की हे अशा पद्धतीने इतकं छोटं पद्धतीनं वर्गीकरण केलं जाऊ शकतं मतांचं आणि ते होताना दिसतंय असं म्हणून नाही. पण ज्या पद्धतीने मतदार आपण बघतोय की साधारण 232चा आकडा महायुतीने म्हणजे हा कम्प्लीट टर्नआउट आहे. मी महाराष्ट्रात फिरताना असं निश्चित वाटत नव्हतं की अशा प्रकारे हे सगळं होऊ शकेल. पण जेव्हा भाजपचं मायक्रो प्लॅनिंग संघाच्या माध्यमातून असेल किंवा त्यांच्या वेगवेगळ्या उपशाखांच्या माध्यमातून झाल्याचं पुढे येतंय त्यामध्ये एक लक्षात येतंय की जे एक मराठा लाख मराठा आवाज हा हिंगोलीपासून दिला गेला म्हणजे तिथून त्याची सुरुवात झाली. त्यानंतर एक लक्षात येत होतं की एकीकडे ओबीसी हे एकवटू शकतात आणि दुसरीकडे मराठा उभे राहू शकतात. हिंगोलीचं नाव घेतलं मी तुला हिंगोलीचं तिथलं हे दाखवू शकतो की हिंगोलीचा जो त्या पद्धतीनं जो परिसर आहे त्या हिंगोलीच्या परिसरामध्ये जर इथे 3 ह्या विधानसभा दिसतात ज्याच्यामध्ये सर्वाधिक जास्ती ओबीसीचं किंवा कुणबी मतांचं कन्सॉलिडेशन होतं. सगळ्यात महत्त्वाचा आणखीन भाग लक्ष्मण हाके यांनी जे रान उठवलं होतं आणि मराठवाडा हा जो सगळा पट्टा होता या मराठवाड्या पट्ट्यामध्ये जर का आपण बघितलं तर या मराठवाड्या पट्ट्यामध्ये सुद्धा ओबीसीचं जे अस्तित्व होतं ते ओबीसीच्या अस्तित्वाकडे आपण जर का जाऊन बघितलं तर मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मला ओबीसी मराठा हे सगळं सापडून बघावं लागतंय. पण आपण रिजन वाईज जर आपण ओबीसी डाऊन त्याच्यामध्ये बघितला तर तुला हे बघता येईल. तुला ह्याच्यामध्ये मराठवाड्यामध्ये तू आता सांगू शकशील की कशा प्रकारे बघ 27 जागा ज्या आहेत त्या जागांमध्ये जवळजवळ सर्वत्र हे एनडीए आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आणखीन जर का बघितलं की बीजेपी सुद्धा त्याच्यामध्ये. सो हे जे सगळे वेगवेगळे जिल्हे आहेत आता हा जिल्हा जर का आपण बघितला तर ह्या जिल्ह्यामध्ये सुद्धा ओबीसी डॉमिनेट हा सगळा
एरिया जो आहे तो म्हणजे आपण जर थोडंसं मागे गेलो या संपूर्ण याच्यावरती जर आपण लक्ष घालतो ओबीसी डॉमिनंट एरियावरती आपण पुन्हा एकदा फिल्टर मध्ये जर आपण गेलो आणि आपल्या दर्शकांना आपण मंदार जर दाखवू शकलो परत एकदा फिल्टर मध्ये जाऊन जर आपण पाहिलं फिल्टर मध्ये ओबीसी किती ठिकाण आहेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा तेच दिसतंय तेच दिसतंय. की जवळजवळ 27 जागा अशा आहेत की ज्या मराठवाड्याच्या या सगळ्या भागामध्ये हा जो मराठवाड्यातला ओबीसी डॉमिनंट भाग आहे त्याच्यामध्ये हे एवढे सगळे 27 असे जे विधानसभा क्षेत्र आहेत त्या विधानसभा क्षेत्रामध्ये पूर्णपणे आपल्याला दिसतंय डॉमिनेट झालेलं आहे ओबीसी. आणि विदर्भाच्या बाबतीत विचार केला तर विदर्भाच्या बाबतीमध्ये आपण जर का बघितलं तर पुन्हा एकदा आपण जाऊन त्याच्यामध्ये बघूया कारण विदर्भाचा जो सगळा भाग आहे त्याच्या विभागामध्ये विदर्भामध्ये त्याला ओबीसी म्हणून जर का आपल्याला बघायचं असेल तर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये एवढंच बघावं लागेल की आपल्याला ओबीसी हा जो सगळा प्रवर्ग आहे किंवा त्याच्यामध्ये ह्या इतक्या मोठ्या प्रमाणावर तिथे जर पुन्हा आकडा बघितला तर विदर्भामधला 27 जागा ज्या आहेत म्हणजे 62 जागा हा सभागृहात जाण्याचा राज्यमार्ग होता राजमार्ग होता समृद्धी महामार्ग होता विदर्भातनं त्याच्यापैकी ओबीसी वर्ग किती मोठ्या प्रमाणात हा महायुतीच्या बाजूने एकवटलाय. त्याच्यामध्ये 17 जागा भाजपला मिळालेल्या शिवसेनेला 7 जागा मिळाल्या आणि एनसीपी 2 आहे काँग्रेसला 2 म्हणजे भाजपचं किती मतांच्या विषयाला घेऊन मायक्रो प्लॅनिंग झालेलं होतं किंवा त्यांनी ते यशस्वी करून आणि यश त्याच्याशिवाय हे मिळालेलं दिसत नाहीये की अनेक वेगवेगळे तर्क वितर्क लढवले जात आहेत पण आपण जर का वस्तुनिष्ठ पद्धतीनं बघायचं झालं तर ही ती परिस्थिती आहे ज्याच्यामध्ये भाजपच्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांनी म्हणा किंवा त्यांचे जे चाणक्य असतील त्यांनी म्हणा ज्या पद्धतीनं हा सगळा हे जे सगळं ही जी विधानसभा जी आहे ती अतिशय गांभीर्यानं घेतली आणि ती नुसती गांभीर्यानं घेतली नाही तर या विधानसभेमध्ये त्यांनी बऱ्यापैकी यश मिळवून दाखवलं कारण ते अतिशय सूक्ष्मात तिकडे उतरले होते आणि त्याचं हे चित्र जे आहे ते स्पष्ट झाले. मंदार आपण म्हणजे ह्या सगळ्या निवडणुकीच्या विषयाला घेऊन स्वतः अनेक पावसाळे तुम्ही बघितले पण अशा पद्धतीने एका बाजूला ओबीसी एकवटणं किंवा मराठ्यांमध्ये असणारा संभ्रम त्यातनं त्यांनी महायुतीकडे मुळात जर का त्याची अंब्रेला बघायची झाली तर भाजपनं यावेळेला काय केलं नेमकं तर ते मतविभाजनासाठी आणि त्याच्यातनं आपला जो शेअर जो आहे तो वाढवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केलेले आहेत. हे थोडक्यात अतिशय जर का सांगायचं झालं तर ते मतविभाजनाचं प्लॅनिंग त्यांनी प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे केले. सब घोडे 12% असा विषय ठेवलेला नाहीये. त्यांनी जो काही प्रश्न जो हा सगळा विषय हाती घेतला भाजपनी प्रत्येक पातळीवरती त्यांनी मुस्लिम महिला असतील मुस्लिम समाज असेल ओबीसी असेल मराठा असेल प्रत्येक ठिकाणी जाऊन शेतकरी असतील त्याच्यामध्ये पण आपण जाऊ. ही मॅजिक वॉल आपल्याला बरंच काही आपल्याला दिवसभर सांगणार आहे सगळं काही आता लगेच सांगायला नको त्याशिवाय सगळेजण येऊन बघणार नाहीत दिवसभर काय चाललंय ते पण आपण त्यांना दाखवूया सगळ्या आपल्या न्यूज 18 लोकमतच्या प्रेक्षकांना दाखवून देऊया की नेमकं काय घडलं महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात जाऊन आपण ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर मंडळी अशाच पद्धतीने आमच्या फिल्टरमध्ये जाऊन आम्ही वेगवेगळे फॅक्टर जे आहेत त्यामध्ये फार्मर फॅक्टर असेल त्याचबरोबर महिलांचा विषय असेल महिलांच्या मतदानाची टक्केवारी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढली मग लाडकी बहीण योजना त्यामध्ये किती महत्त्वाचा वाटा ठेवून आहे हा देखील मुद्दा आपण तपासणार आहोत. दलित वोटर्स असतील त्याचबरोबर मुस्लिम वोटर्स असतील ते कशा प्रकारे कुठे झुकले हा देखील भाग जो आहे किंवा त्याबद्दलचा अभ्यास या मॅजिक वॉलच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा आमचा प्रयत्न असेल. यानंतर इथं वेळ झाली का ब्रेकची ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.